ये की भूलली नारी कोणी की भूलली नारी कोणी की भूलली नारी कोणी की भूलली खिलाडोळा बैसला ते खिलाडोळा बैसला ते खिलाडोळा बैसला ते खिलाडोळा बैसला देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा वदनी उचारी तोची वदनी उचारी
रे वदने मुजारी तोची वदने मुजारी तोची वदने मुजारी वदने तोची वदने मुजारी तोची वदने उच्चारी वदनी उच्चारी मुजारी वदनी मुजारी वदनी मुजारी तोची वदनी उच्चारी वदनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला
देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु नामदेव महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की गौ माता की हिंदू धर्म की हर हर देवार कृष्ण भगवान लड़ाला बिड़ाला 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 कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी विठाल जगद्गुरु तुकाराम सद्गुरु नामदेव विठला 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 विठला। महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
कलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलाकंक तेजोधिका मोदी वक्रम खलानिशबादाप्नुदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम रणेकृष्ण विवसु संवाद भूतोर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृति निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दा जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारे बरनवो रघुबर बिमल जशो जोदायको पलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिलो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवो मोही अरवु कलेस विकार मस्तक हे पाया हो या वार करे संतान या वार करी संतान करी हरे संतान झालो तुमच्या लागलो निय चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेर कोणी की भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मने तोची वदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यच्चा व जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वत्सलदया शुंदू करुणावंत सर्वभूत हितेरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांचा साधा सोपा बौद्धिकांच्या परिचयाचा दिडक्या पद्धतीचा कालया कीर्तनासाठी अभंग निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. शेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार. गुरुनाम गुरु सद्गुरु मोठे महाराज यांच्या आशीर्वादाने आपल्या गावामध्ये गोपाल श्रीकृष्ण मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार सोहळा आणखी कलशारोहण निमित्त भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्त्यातील आज हे काल्याचं कीर्तन परमश्रद्धेय परम आदरणीय प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मोठे महाराजांचा हा काला आहे. त्यांच्याच आज्ञेने मला काला करण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त झाली आहे. तरी माझ्या दैवा पार नाही. आज कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत, ज्यांनी या ठिकाणी भजनाची सुरुवात केली. माझे परममित्र संगीत विशारद रघुनाथजी खंडाळकर यांचे कृपापात्र शिष्य श्री हरिभक्तपरायण अमोलदादा वानखेडे पेनुरकर आहेत, ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली. प्रमाण कंठभूषण श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार विष्णू महाराज तांदळकर आहेत. त्यांच्या पाठीमागे गोड अशी ज्यांनी महाराज साथ केलेली आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायन सम्राट संगीत अलंकार श्री हरिभक्तपरायण संभाजी गुरुजी बळेगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या साईडला उभा टाकलेले संगीत विशारद बजरंग सर चिवडे आहेत. भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण विनायक मामा आहेत, सोपान काका आहेत. पकाजावती ज्यांची गोड अशी साथ आहे. दैठणा या गावाचे लाडके जावाई आमचे परम मित्र आमचे विशाल दादा बाबळगावकर आहेत. विश्वकर्मा महाराज आहेत, गजू महाराज आहेत.
आता परिसरात राहिलेले सर्व भावी भक्त मंडळी आहे, माझ्यावर नितांत प्रेम करणारी सर्व मित्रमंडळी उपस्थित झालेली आहे आणि ज्यांच्या श्रावणीतून आपण गोड अशी कथा ऐकलेली आहे. नामदेव चरित्र कथा श्री हरिभक्तपरायण विठ्ठल महाराजांच्या मुखातून आपण कथाही ऐकलेली आहे. गोड असं निवेदन आहे आणि सुंदरशी अशी साऊंड सिस्टीम आहे. रणजितदाजी पवार, आमचे ऋषिकेश भैया, माऊली कृपाड साऊंड सर्व्हिस. हे कीर्तन आपल्याला वर्षभर घर बसल्या ऐकायला मिळणार आहे. याच्यासाठी बाप माणूस कीर्तन यांचंही या ठिकाणी महाराज आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल मोठं करा. बाप माणूस कीर्तन आहे. आता ज्यांचं आगमन झालं माझे परमित्र कंठस्थ जिवलक, थोड्या दिवसात आहोचे कारभारी आमचे निकन दादा टोटवा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल ऐका, आज काल्याचं कीर्तन आहे. काला म्हटलं की सगळ्याला माहिती आहे. काला म्हटलं की देवाचं चरित्र वर्णन करावं, ते पण कोणत्या देवाचं? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करावं. भगवंताचं 3 ठिकाणी चरित्र केलेलं आहे. ऋषिकेश इको थोडा कमी. भगवंतांनी 3 ठिकाणी चरित्र केलेलं आहे. भगवंताचं 3ही ठिकाणी महाराज काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र उच्चारण करता येत नाही. भगवंताचं चरित्र आहे मथुरेमध्ये, दुसरं चरित्र आहे गोकुळामध्ये आणि तिसरं चरित्र आहे द्वारकेमध्ये. भगवंतांनी 3 ठिकाणी चरित्र केलं, पण काल्याच्या कीर्तनात द्वारकेतलं ही चरित्र वर्णन करायचं नाही, मथुरेतलं ही चरित्र वर्णन करायचं नाही, तर काल्याच्या कीर्तनात जय हो देवे गोकुळे, देवे गोकुळे, देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र वर्णन करायचंय तर गोकुळातलं चरित्र वर्णन करायचंय. एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधनी राखीत आहे, हे सोंग सारिले या रूपे अनंते. महाराज याच बाल स्वरूपामध्ये जे काही भगवंतानं लीला केल्या, खोड्या केल्या, याचं चरित्र वर्णन करायचं आहे. या जगतामध्ये देव अवतीर्ण होतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी, अर्थात धर्माची स्थापना करण्यासाठी देव अवतीर्ण होतो. देवाचा स्वभाव आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारे. देव अवतीर्ण होतो या पृथ्वीतलावर. कधी होतो? एक तर दुष्टाचा निपात करण्यासाठी, नाहीतर भक्ताचं रक्षण करण्यासाठी. आता ऐका, देवाचं ब्रीदवाक्य आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळेस मी अवतार धारण करत असतो. धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती. पाणी भगवंता आपुल्या पाळी बसलेला
रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्त जना। देव अवतीर्ण होतो इथं सिद्ध होतं विठ्ठल महाराज। देव एकतर भक्तासाठी येतो नाही तर दुर्जनासाठी येतो। म्हणजे देव येतो एकतर सज्जनासाठी नाही तर दुर्जनासाठी। आता लोक काही का आपल्याला म्हणतात महाराज एवढं पाप वाढलं, एवढा अत्याचार वाढला, एवढा भ्रष्टाचार वाढला, एवढा बलात्कार वाढायला लागला महाराज, सैतान एवढे मातायला लागले, तरी तुमचा देव का अवतार धारण करत नाही? का अवतार धारण करत नाही याचं कारण आहे देवाला येण्यासाठी एकतर सज्जन लागतात नाही तर दुर्जन लागतात। देव येत नाही याचं कारण आहे म्हणजे आपण सज्जनही नाही। इथं सांगा बरं मंडपात बसलेले कोण सज्जन आहे? हात वर करा बरं, कोण आहे का सज्जन इथं? कोणीच हात वर करणार? इथं सज्जन कोणीच नाही। आता काय काय कोणाच्या पाठीमागे जास्त त्याला माहित आहे। सज्जन कोणी नाही काही माहित नाही महाराज, आपण सज्जनही नाहीत। आणि गुरुवारी कधी कधी पाठात सांगतात महाराज स्वतःने माणसाला आपण मी सज्जन आहे असं कधी म्हणत घेऊ नये, म्हणून घेऊ नये। आणि जो व्यक्ती मी सज्जन आहे असं म्हणतो त्याच्या एवढा बोला बोला तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू महाराज। म्हणजे मी सज्जन आहे असं म्हणायला तो शिल्लक राहत नाही, चौथीयाचे ठाई हो ते बाजूला निघून जातो महाराज। अजिबात आपल्यामध्ये शिल्लक राहत नाही तो मी सज्जन आहे असं सांगायला या वृत्तीला तो राहत नाही, तदाकार वृत्ती त्याची होते म्हणजे सज्जन कोणी नाही। चला दुसरा प्रश्न आहे, इथं दुर्जन कोण आहे? दुर्जनही कोणी नाही महाराज। दुर्जन असतं तर 20 कोटीचं बांधकाम झालंच नसतं गावात, एवढी पट्टी झालीच नसती। दैठण्यामध्ये महाराज सगळ्यात जास्त पट्टी होते महाराज कोणत्याही धार्मिक कार्यासाठी। एकदा गावकऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। हा माऊली महाराजांच्या मंदिराचं बांधकामच्या वेळेस त्यावेळेसही पट्टी झाली, गुरुनाम गुरु सद्गुरू नामदेव महाराजांचं मंदिर बांधकामच्या त्यावेळेसही पट्टी। आपल्या गावात अन्नदान आणि महाराज त्याच्याबरोबर हे वित्तदान सगळ्यात जास्त दान धर्म करणारी या गावात मंडळी आहेत। बघा तुम्ही एवढे महाराज उदार अंतकरणाचे आहेत, त्याला काही विषयच नाही महाराज। या वर्षीचा कळसच आहे, आता कळसच आहे सगळ्याचा, विषयच नाही। लक्षपूर्वक आहे का? कशाचीच कमी नाही महाराज इथं, लक्षपूर्वक आहे का? म्हणजे आपण इथं दुर्जनही नाही। चैतन्य महाराज देगलूकर कधी कधी सांगत असतात महाराज दुर्जनही नाहीत मग आपण सज्जनही नाहीत, मग आहोत कोण आपण? तर चैतन्य महाराजांचं असं वाक्य आपण सज्जनही नाहीत आणि आपण दुर्जनही नाहीत, आपण आहोत अज्ञानी जीव। आपल्याला पापही कळत नाही, आपल्याला पुण्य कळत नाही, आपल्याला चांगलंही कळत नाही आणि वाईटही कळत नाही। म्हणजे आपण या धडीचे ना त्या धडीचे, मधल्या घडीचे, इधर ना उदरण बीच में आदर। आपण कोणताच काटा आणखी गाठला नाही, एकतर सज्जनतेचा नाही आणि एकतर दुर्जनतेचा नाही, मग आपण मध्येच आहोत महाराज। आपण पामर आहोत, आपण अज्ञानी आहोत, मग आपल्यासाठी देव अवतीर्ण होणं शक्य नाही। पण आता ऐका, आपल्यासाठी देव येणं शक्य नाही हे जरी 100% खरं असलं तरी 101% एवढं खरं आहे आपला उद्धार करण्यासाठी देवाचेच अवतार साक्षात सद्गुरू नामदेव महाराज अवतीर्ण होतात आणि आपल्या सगळ्यांचा उद्धार करतात। विठ्ठल विठ्ठल आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावा, माझा कैसा प्रेम व्हावा। आपणच देव होय गुरु, होय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु। माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। साक्षात सद्गुरू नामदेव महाराज देवच आहेत
आणि देवाचे स्वरूप आहेत. म्हणून तर कृष्णाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता त्यांचा अवतीर्ण सोहळा झाला. कृष्ण असं नामहीकरण झालं. पण पंढरपूरला गेले त्यावेळेस साक्षात माझ्या पांडुरंगानं आवाज दिला, या नामदेवा, या नामदेवा. याचा अर्थ आहे आपणची देव होय गुरु. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. या पृथ्वी तलावर ज्या ज्यावेळेस अत्याचार माजला, पाप वाढायला लागलं, त्यावेळेस देव अवतीर्ण होतो. आणि द्वापार युगामध्ये सुद्धा असाच महाराज भयंकर काळ सुरुवात झाला. पाप वाढायला लागलं, थैमान मातायला लागलं. जो कोणी महाराज यज्ञयाग क्रिया करायला लागला, भजन कीर्तन करायला लागला, लोक त्याला मारायला लागले. आणि महाराज त्या राक्षसांच्या भीतीमुळं यज्ञ करता करता लोक पळून जायला लागले. हो, मारायला लागले. हो, त्याच्यामुळं पापी जे अभक्त दैत्य ते मातले. धरणीसे झाले ओजे त्यासे, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. आता जर भजन कीर्तन करून जर मार भेटत असेल, कोणी भजन करेल काय? सांगा, कोणी भजन करेल काय? इथं पैसे देऊन भजन करण्यात आले. मार म्हटल्यास कोण भजन करेल सांगा बरं? कोणी भजन करणार नाही. मुरली भाऊ, एका गावात कथा झाली. ए पोरं, बोल नका तिकडचे. कोण बोलाले? गेले का ते? हां, बोल नका आता. बोल नका, गुन्हानं बसा. आत्या बोल नको. हे पोरं उन्हा बसा आता, बोल नका. बघा, घरचे लेकर ताप देऊन इथं आलो. तुम्ही ताप देऊ नका. विठ्ठला विठ्ठल हो महाराज, थैमान मातलेला आहे. कोणी भजन करायला लागले की मार देत असेल तर कोणी भजन करेल का सांगा? कोणी करेल का भजन? अजिबात नाही. मला एका गावात कथा झाली आणि मी म्हटलं या गावात माळकरी किती आहेत बघा. आरतीच्या अगोदर म्हटलं मी कलेक्टर साहेबांना भेटून आलोय आणि कलेक्टर साहेबांचा असा GR आहे, या गावात जेवढे वारकरी आहेत, जेवढे माळकरी आहेत, त्यांच्या फोटो घ्या, आधार कार्ड घ्या, त्यांना 50,000 रुपये दरमहा पगार सुरुवात करायची. असं म्हटलो ना, आरती केली आणि निघून गेलो. लोकांनी रातोरात टेम्पो बांधले, डायरेक्ट पंढरपूर. हे टप्पूच्या टप्पू माळ, बुक्का, गंध, वरची गुंडी काढून माझ्या पुढं, जेणेकरून महाराजाला गळ्यातली माळ दिसली पाहिजे. मी म्हणलो वा, या गावातले माळकरी वाढले बाबा आता. पण आरतीच्या शेवटी पुन्हा एकदा मी म्हटलं आजही कलेक्टर साहेबांना भेटून आलोय आणि आजचा कलेक्टर साहेबांचा GR असा आहे, काल पगार देणार होते पण आजचा GR बदल आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये माळी आहेत त्यांना 2 वर्ष कारागृहामध्ये बंदिस्त करून टाकायचे, 1.5 लाख रुपये दंड आहे. असं म्हटल्या लोकांनी महाराज गळ्यातल्या माळी काढ्या आणि तडातड माझ्या अंगावर फेकून दिल्या. म्हणे तुझी माळण तू, काही देणं घेणं नाही. पैसे म्हटलं तर लोक महाराज इथं येतील, बरोबर का नाही? आणि माझी तर विनंती आहे सरकारला, कॅमेरा पुढं चालू आहे, माझी विनंती आहे सरकारला, जे काही महाराज आमचे माळकरी आहेत, जे काही महिन्याचे वारकरी आहेत, ओरिजिनल माळकरी, ओरिजिनल जे माळकरी आहेत, त्यांना 50,000 रुपये दरमहा पगार करा, काय हरकत नाही. सरकारने झाली पाहिजे महाराज, झाली पाहिजे का नाही? झाली पाहिजे. गायक वादकाला तर महाराज 70-75 हजार रुपये पगार झाली पाहिजे. विशाल दादाला असं वादकाला 90 झाली पाहिजे. हां, 1.25 लाख. किती? 1.25 लाख का? बरं ठीक आहे, त्याच्या मनावर 1.25 लाख. 7वं वेतन डायरेक्ट त्याला 1.25 लाख. त्यांना कीर्तन करायला किती करायची? हा, पहिली जास्त 1.5 आणि 2 किती झाले हो? 3.5. हा बरं, जाऊ द्या 3.5. ऐका येतात कीर्तन त्याला. हा, 5,000, 5 लाख. बरं जाऊ द्या, तुम्हाला 5 लाख तुम्ही लिहूनच घ्या. दैटणेकर, आज मी बोलतो इथं गादीवर वचन देतो, मी येईल त्या काळामध्ये आपल्याला विकास करायचा आहे. येईल त्या काळामध्ये मी आज दैटण्या गावामध्ये वचन देतो, येईल त्या काळात तुम्हाला 5 लाख होणार, मला 3 लाख होणार, यांना 2 लाख होणार, यांना 1 लाख होणार. पण कधी होणार? ज्या दिवशी शंकर मुख्यमंत्री होणार त्या दिवशी निश्चित पगार होणार. एवढ्याला तरी वाटलं मी मुख्यमंत्री झालो. जाऊ दे, हो ना हो महाराज, लक्षपूर्वक ऐका. आता यज्ञ क्रिया भजन कीर्तन कुठपर्यंत करेल महाराज? कोण जर त्याला थारा मिळत असेल, राज आश्रय मिळत असेल तर भजन कीर्तन केल्या जाईल. ज्या अर्थी तिथं काहीच करत नाहीत
इत्यार्थी कोण भजन करणार आहे? मग मात्र या पृथ्वीला महाराज भय वाटायला लागलं आणि मग पृथ्वी माता वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासे जाय नेत्रे वाहे तो ये सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवे ना भार मजाता. हे देवा मला आता हे पाप कर्म याच्यामुळं मला भार सहन होत नाही. आणि मग देवाला विनंती केली. वेळ कमी असल्यामुळे देवही अवतार घेण्यासाठी सज्ज झाले. इकडं देवक राजाची मुलगी देवकी वसुदेवाला देण्यात आली. कंसमामाने रथात बसवले आणि निघाले पाठवणी करायला. कंसमामाची सख्खी बहीण नाही बरं देवकी. देवकी ही कंसमामाची सख्खी बहीण नाही, तर ही काय कोण आहे? चुलत बहीण आहे, सख्खी बहीण नाही. कंसा उग्रसेनाचा मुलगा आहे. देवक हा उग्रसेनाचा बंधू आहे. चुलत बहीण महाराज आपल्या बहिणीचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न केला. रथात बसवलं, गावाच्या बाहेर नेलं. एसी पर्यंत वाजत गाजत महाराज गेलेला. एवढा आनंदात असलेला कंस मामा. पण तेवढ्यामध्ये आकाशाच्या बाणीने सांगितलं, अरे कंसा, ज्या बहिणीचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न करतोयस हिच्याच पोटी आठवं येणारं तुझं कर्दन काळ होईल. मग मात्र महाराज घाबरला. म्हणे हिच्या पोटी येणारं आठवं पोरग जर मला मारत असेल तर हिला ठेवून काही उपयोगाचं नाही. हातात खडग घेतलं, माराय धावणार. एकिरी म्हणा सगळेजण. आता वेळ कमी आपल्याला, ऊन तपालेवरी. घे बोनिया कणग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे. हात धरला रे कंसा. अरे नारीची निंदा करू नये, तू तर हत्या करा निघाला. शास्त्र सांगतं नारीची निंदा सुद्धा करू नये. त्याने त्याची केल्या जमते, आपण त्यांची करायची नाही. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान. अतिरथी महारथी एवढे महाराज आपल्याला देणारी, दान देणारी आहे. त्याच्यामुळे तिची हत्या करणं हे उपयोगाचं नाही. आणि ठरल्याप्रमाणे बंदी शाळेत नेऊन ठेवलं. वेळही कमी असल्यामुळे महाराज 6 लेकरं त्यानं मारले. 7वा गर्भ नेला. 8व्यांदा जगाचा मालक देवकीच्या पोटी वाढायला लागला. देवकीचे तेज वाढायला लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. म्हणे देवकी 7 लेकरं झाले ग म्हणे, पण आगळं वेगळं तुझी कांती चमकायला लागली म्हणे. यावेळेस मात्र तुला काहीतरी वेगळं काहीतरी वाटायला काय मला सांग बरं. त्यावेळी देवकी मातेने डोळे सांगितले, मला असं वाटायला लागले इथून महाराज द्वारकेत जावं, आपलं गोकुळात जावं, गोपाल काळा करावा, गोब्राह्मण प्रतिपालक व्हावं, साधूंचं रक्षण करावं, पुढं जावं, द्वारका नगरी सोन्याची करावी, पांडवाचा सहकारी व्हावं, दुष्टांचा निपात करावं, हेच मला वाटतंय. हे डोहाळे देवकी मातेचे डोहाळे आहेत, कौशल्य मातेचे डोहाळे आहेत. आणि व धनुष्य मारीन रावणा लंका बिभीषणा देईल हती. मासाहेब जिजाऊ मातेचे डोहाळे होते. कुतुबशाही, निजामशाही, मोगल सत्ता निस्त नाबूद करून यात पृथ्वीतलावर या भारत देशात महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा.
ही त्यांची टाळ्या तरी मोठ्यानं वाजवा उगास उग काय उगास 4-5 टाळ्या वाजले की मला बरं वाटणार घेतं तर चांगलेच घ्यावं वाटतात मार्क हो चांगलेच मार्क घ्यायचे उग 35वर कशाला पास वाजते त्याच्यामुळे टाळ्या वाजल्या तर चांगलं वाजव जा आणि बारीक बारीक टाळ्या वाजवा का त्याला लाईट बिल येणार की चार्जिंग उतरणार मोकळ्यात आणि टाळ्या वाजव जा तुमच्या टाळ्या ऐकायसाठीच इथं आलो घरा सगळ्या परातीच वाजल्यात घरी तुम्ही ते टाळ्या वाजून खुश करत जा दुसरं काय महाराज भजण्याला काय लागते सांगा बरं एखादा महाराजांचं वाक्य आवडलं की टाळ्या वाजल्या की महाराज लोक वाक्य जास्त सांगतात गायकाच्यासाठी टाळ्या वाजल्या की 2 चाली जास्त म्हणतात पकवाच्यासाठी टाळ्या वाजल्या की 2 मुकडे जास्त म्हणतात पैसे कोणी मागत नाहीत दिलास कोणी नको म्हणे पण लक्षपूर्वक ऐका असं खुश करत जा आता विठ्ठल विठ्ठल हो देवकी मातेची सुद्धा डोहाळे असे संस्कार झाले पाहिजे आणि गर्भसंस्कार जर चांगले झाले म्हणूनच आज हे टाळे घेऊन उभा टाकलेत म्हणूनच वादक झाले म्हणून आम्ही कीर्तनकार झालो आमच्या आईवडिलांनी महाराज आमच्या संस्कार केले बालसंस्कार म्हणून आम्ही इथं आहोत आमच्या जो संस्कार झाले नसते तर आम्ही सुद्धा अशा पानपट्टीवर महाराज तिथं 1 साइड कट मारून जीन्सचा पॅन्ट घालून तिकडंच आम्ही राहिला असतो संस्कार सगळ्यात महत्त्वाचे आहेत सध्या माणसं संपत्तीच्या पाठीमागे लागले पैसा कमवण्याच्या पाठीमागे आणि पैसा कमवण्याच्या नादामध्ये संतती कोण्या लयाला चाली यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही पण ध्यान ठेवा पैसा कमी कमवा संपत्ती कमी कमवा पण संतती चांगली कमवा संतती चांगली कमवली की संपत्ती कमवायची काही गरज नाही तो कमवलाच ना म्हणून एकच मुलगा असावा चांगला असावा बाकीचे काय करायचे महाराज आणि डोहाळे असे ऐकले समाधान वाटलं महाराज आणि पाहता पाहता 8 महिने आपलं 9 महिने 9 दिवस झाले आणि जगाचा मालक गोकुळामध्ये प्रगट झाला नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी कुठं गोकुळामध्ये प्रगट झाला ते पाठीमागच्या रिकाम्या जागा तुम्ही आता भरून घ्या आता काय काय सगळा पेपर मी सोडू काय आता काय काय रिकाम्या जागा असतात ना त्या पाठीमागचं सगळं चरित्र तुम्हाला माहिती आहे तुम्ही भरून घ्या आपल्याकडे वेळ कमी आहे गोकुळामध्ये पहाटेच्या वेळी महाराज वसुदेवाने भगवंताला ठेवलं माया घेऊन परत गेला तो कंसमामा चिंतेत आहे पण इकडे ऐका सांगा महाराज पहाटेची वेळ आहे नंदबाबाला मुलगा झाला यशोदेने पाहिला काय एवढा आनंद झाला ही आनंदाची बातमी महाराज नंदबाबाला सांगावी याच्यासाठी ती गवळण पळतच गेली शाळेमध्ये नंदबाबा गायीची धार काढण्यात व्यस्त होते आवाज देत होती ओ नंदबाबा 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 बधाई हो 100 बार बधाई बाबा 1000 बार बधाई आपको लल्ला हुआ बाबा असं मोठ्यानं बोलायला लागलं पण माणूस मोठ्यानं बोलायला लागला आपण आता गावाच्या पलीकडे जर उभा टाकलो सोमठाण्याच्या तिथं सीमेवर इथून कोणी हाक मारले की कोणीतरी आपल्याला हाक मारायला हे कळतंय पण काय बोलायला ते कळते का अजिबात नाही फक्त संकेत येतो तिकडून महाराज आवाज आला त्यावेळेस महाराज नंदबाबांनी आवाज दिला पोरगी काहीतरी बोलती पण आपल्याला काय बोलते शब्द कळत नाहीत नंदबाबाने हात वर केला नंदबाबा म्हणायला लागले काकरी छोरी क्यों चोर मचा रही हो ह्या बाया म्हणतील माय शंकर मार का तंड्यातून आले काय हे तंड्यातले न हो बरे हे मांजरीचं होय पण ऐका ही ब्रज भाषा आहे ही ब्रज भाषा आहे ये तो सब लल्ला ने कर दियो हमने तो कुछ नहीं बिगाडियो ये तो ठाकुर जी की कृपा है मारो ते आपण 7 दिवस उमरजला कथा ऐकली का नाही हे ब्रज भाषेतले देवकीनंदन ठाकूरजी महाराज होते कळाले का नाही तुम्हाला ब्रज भाषा त्यांची छान वाटलं होतं की हे पुढे बसणाऱ्या सगळ्याला कळाली पाटील तुम्ही होते की कथा ऐकायला पुढं आपल्याला बरं वाटायला लागलं पण ज्या पाठीमागं माता भगिनी होत्या का नाही ते कथा ऐकायच्या उघटीवर बघायच्या माय महाराजांनी केस लई वाढलेत आणि मग आम्ही कथा सुटली की जेवायला जायचं विशाल दादा आम्ही फिरायला जायचं आणि बाय एकमेकाला करायचा माय 3 तास महाराज बोललं काय 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 बोललं की हिंदीच करू लागलं शेजारची मध्ये काय हिंदी जाऊ दे आपापली बुद्धी हाणायची काय लक्षपूर्वक काय का महाराज ही ब्रज भाषा आहे येतो महाराज क्या करी छोरी क्यों चोर मचा रही हो महाराज आपको लल्ला हुआ मेरे को लल्ला हुआ मला मुलगा झाला एवढा आनंद झाला महाराज
म्हणे आज आनंदाची डोही आनंद तरंग. 12 वर्षानंतर आज मला मुलगा मिळालाय. कारण का नंदबाबाला मुलगा व्हावा याच्यासाठी गोकुळातल्या लोकांनी 12 वर्ष एकादशीचं व्रत केलं होतं. त्याचं फळ आज महाराज फलश्रुती मिळाली, देव मिळाला, घरी आला देव. एवढा आनंदी आनंद झाला. आणि सगळे गाईचे महाराज वासरे रिकामे सोडले. म्हणे आज 1 लिटर सुद्धा दूध काढायचं नाही. सगळ्या गाई आता अशाच मोकळ्या सोड्या. तुम्हाला जे पाहिजे ते खा म्हणे, मी आज तुम्हाला काही म्हणणार नाही. धान्याचे कोठार रिकामे केले, सगळं कोठार रिकामे केले. पण संभाजी गुरुजी ती दासी म्हणली ही आनंदाची बातमी नुसतं नंदवाड्यात माहिती होऊन काही उपयोगाचं नाही, तर गावात सगळ्याला कळायला पाहिजे. ती दासी घराच्या बाहेर पडली आणि प्रत्येकीला सांगायला गवळण संगती हो संगती गवणीला पुत्र झाला यशवदेला. प्रत्येकीला सांगायला लागली. रे बाप्पा काय सांगायला लागली? कृष्ण आपलं नंदबाबाला मुलगा झाला. सखीनं धोंडीला, धोंडीनं कोंडीला, कोंडीनं चंपीला, चंपीनं पारूला, पारूनं शांतीला, शांतूनं गंगीला, गंगीनं भागीरथीला, सगळ्या मंजुळाला, सगळ्या बायाला सांगितलं महाराज. जी गोष्ट गावातल्या माणसाला माहिती नाही ती गोष्ट बायाला लवकर कळती महाराज. किती रणजितदाजीला मोठे साऊंड लावायला हवा, पण घराघरात आवाज जात नाही. घराघरात जर आवाज घालायचा असेल पाटील काय करावं? ते घरच्या मशांचा आवाज वाढवायचा. दुसरं का? बस महाराज घरच्या मशांचा आवाज वाढवून दिला किंवा सगळ्या गावाला. आणि त्यांचे लई भारी राहते, सगळं बोलतात आणि म्हणतात तुला म्हणून सांगाले. दुसरं कोणाला सांगू नको बरं, तुला म्हणून सांगाले. या गलीचं त्या गलीला सांगितले. बघा तुम्ही. म्हणून या जगतामध्ये विष्णुदादा संदेश वहन करण्यासाठी 2च गोष्टी फास्ट आहेत. एक म्हणजे ईमेल, दुसरा म्हणजे फिमेल. विठ्ठल विठ्ठल. ते फास्ट नेटवर्क आहे महाराज, त्यांच्या एवढं कोणीच फास्ट नाही. म्हणून तर आपल्या पुढे गेले ते 1500वर गेले, 500वर. लक्षपूर्वक ज्याला कळा त्याला धन्यवाद. आता आहे का नाही महाराज? त्यांना 1500 आहेत, आपल्याला किती आहेत? 500 आहेत का नाही? मोदीचे 6000 वर्षाकाठी. मोदीचे 6000 म्हणजे मुरली भाऊ किती झाली? 500 रुपये महिना. त्यांना किती? 1500. आपल्या पुढे आहेत का नाही? म्हणजे शेतकरी केला तर महाराज 500 रुपये, शेती केली तर 500. आता शेतकरी विचारत पडला बजरंग गुरुजी, शेती करावं तर 500 मिळालेत, दुसरी बायको करावं तर 1500 मिळालेत. नेमकं काय करावं त्यालाही सुचत नाही महाराज. हे सगळ्याला कळालं महाराज, एवढं सगळ्या गावात कळालं महाराज. नंदबाबाला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून सगळ्या गोकुळामध्ये गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्या जणी महाराज भगवंताला पाण्यासाठी वाण घेऊन या ताटी. नंदा घरी झाली जाती, सोयीनीची गलबल झाली. दासी जणी हेल घाली. हेल घालणं म्हणजे काय? हेल घालणं म्हणजे काय?
येणं जाणं, जाती ती हेल घालणं. आणि दुसरा एक त्याचा अर्थ असा आहे, एखाद्याच्या घरी जर काही मोठा कार्यक्रम असेल तर लोक गावातले पहिलं त्याच्या घरी जायचे आणि त्याला काहीच काम करू देत नसत. तर महाराज एक जण आडा उभा टाकत, 5-25 पोरं आडापासून त्याच्या घरापर्यंत रांग लागत, 10-15 फुटावर एक एक व्यक्ती उभा टाकत, एक जणांना आडातलं पाणी काढून द्यायचं, त्यानं त्याच्या खांद्यावर, त्यानं त्याच्या खांद्यावर, त्यानं त्याच्या खांद्यावर, आणि असं त्याच्या घरी महाराज हेल घालून पाणी भरणं, याला म्हणायचं हेल घालणं. पहिलं माता भगिनी असायच्या महाराज. एखाद्याच्या घरी कार्यक्रम असला की 5-25 वाड्यातल्या बाया जायच्या. कोणी हळद दळायची, कोणी पापडं, कोणी काही तळायचं, कोणी काही काम करायचं. बरोबर आहे की नाही माय? हो मन, हो मन. हां असं हो मन मला बरं वाटतंय. एका घरी एक काम असलं की सगळ्याजणी वाटून घ्यायचं आणि सगळं घेऊन महाराज. हे असं ज्याच्या घरी कार्यक्रम आहे तर 5-25 लोक तिथं पडून राहायचे आणि त्याचं काम करायला लागायचे. आता ज्याचा कार्यक्रम आहे त्यानंच सगळं कामं करावं असं झालं. कारण का आता हेल घालणं बंद झालंय, आता तेल घालणं सुरू झाले. आता हेल घालणं बंद झालं महाराज. आता ते सगळे गेले गोपाळामध्ये महाराज, सगळे आनंदाने नाहून निघाले. आणि मग मात्र गर्गाचार्य आले. गर्गाचार्यानं महाराज भगवंताचा नामकरण विधी सोहळा संपन्न केला. आकर्षण इति कृष्णा, प्रत्येकाच्या मनाचं चित्ताचं आकर्षण करून घेतो म्हणून त्याचं नाव कृष्ण ठेवलं. मोठा बंधू आहे, शरीराने दुष्टपुष्ट होता म्हणून त्याचं बलराम ठेवलं. आणि मग यशोदा माता म्हणायला लागली, गुरुजी माझ्या मुलाचं नाव तुम्ही कृष्ण ठेवलंय, माझ्या मुलाच्या जीवनात पुढं काय काय होणार आहे सांगा, पुढं काय काय करणार आहे सांगा. भगवंताचं सांगायला लागले गर्गाचार्य, यशोदे पुढं चालून तुझा मुलगा सदाचारी गुणसंपन्न होईल, कुळाचं नाव रोशन करील, राजा होईल, राजा राजा. माय म्हणजे पोरग माझं राजा होणार आहे म्हणे. एवढा आनंद झाला कोणाला? यशोदेला. यशोदा माता म्हणते, गुरुजी आणखी दक्षिणा 1000 रुपये जास्त घ्या, पण माझ्या मुलाचं लग्न केव्हा होणार आहे, कधी होणार आहे सांगा. गर्गाचार्य म्हणले, राजा होणार आहे एवढं सांगितलं, एवढ्या उड्या मारायला लागली. आणि हिचं पोरग काय लग्न करणार होतं काय? एक लग्न करणार होतं? बोला की तुम्ही काय संन्यासी आहेत का? लग्न कळणार ना मला? एक लग्न करणार होता का देव? किती लग्न करणार होता? 16,108 सुना येणार होते यशोदेला. गर्गाचार्याला वाटलं आता एवढ्या सुना तुला येणार आहेत, आता सांगाव तर अटॅकनंच म्हातारी मरेल. कारण का माणसाला जास्त आनंदही सहन होत नाही, जास्त माणसाला दुःखही सहन होत नाही. जास्त दुःख झाले की माणसं डिप्रेशनमध्ये जातात, अटॅक येते, है का नाही महाराज? आणि जास्त आनंदही सहन होत नाही माणसाला, जास्त आनंद सहन होत नाही महाराज. हे करण्याकरता एक दृष्टांत सांगतो महाराज. आमचे माधव महाराज सांगायचे मला, एका गावात एक भिकारीण होती. रोज दुसऱ्याच्या घरी जायचे महाराज आणि 10 रुपये घेऊ महाराज. कोणाचे भांडे घासायचे, कोणी धुणं धुवायची. आणि महाराज तिनं 10-20 रुपये जमा करायची, चौकात जायची, लक्ष्मीची लॅटरी काढायची 10 रुपयाची. लॅटरी माहिती आहे की भाऊ? लॅटरी काढायची 10 रुपयाची. आणि तिचा महाराज काय नशीब बदललं की तिला ₹1,00,000 लॅटरी लागली. पण आता त्या बाईला 10-20 रुपये जमा करून माहीत आहे ₹1,00,000 लागले म्हणून कसं सांगावं. ते पोस्टमॅन आलं आणि गावात एक महाराज होते. त्याला सांगितलं, महाराज तुम्ही तिच्या घराला जाताना रोज भिक्षा मागाय? म्हणे हो. तुमच्या पद्धतीनं काहीतरी मस्त सांगा म्हणे तुम्ही. महाराज गेले. महाराज म्हणले, काकू झाले का भांडे धुणं? ते म्हणले, महाराज घरचे झाले तर आता शेजारच्या घरी जायचंय आणि त्या घरी धुणं धुवायचे. महाराज म्हणले, काकू बघा ना तुम्हाला चलता येत नाही बरोबर आणि तुम्ही एवढं काम करता, हे काम करणं बंद करून टाका आता. ते म्हणले, महाराज काम जर बंद केलं तर मला 10-20 रुपये कोण देईल हो? आयुष्यभर हेच मला काम करावं लागणार आहे. पैशासाठी काहीतरी काम करावं लागतो. परिस्थिती माणसाला कोणतंही काम करायला भाग पाडते. मला करावं लागते म्हणे, काय करावं? महाराज म्हणले, काकू समज नामदेव महाराजच्या कृपेने जर तुला 1,00,000 रुपयाची लॅटरी लागली तर तू काय करशील? तिनं महाराज असा वला हात होता पदराला पुसला आणि जवळ आली. महाराजाला म्हणते, महाराज मला जर 1,00,000 रुपयाची लॅटरी लागली ना त्याच्यातले 50,000 रुपये मी तुम्हालाच देते. महाराजाचं मेलं ह्याच्या बाबतीत मी माहीत नाही कधी 50,000 रुपये घेऊन. हो महाराज, आनंद जास्त माणसाला सहन होत नाही. यशोदे जाऊ दे म्हणे, लेकरू आणखी रांगत झालं नाही, तू लग्नाची चिंता करतेस. आणि मग मात्र महाराज गर्गाचार्य निघून गेले आणि भगवंत थोडे थोडे मोठे व्हायला लागले. भगवंताने लहानपणी काग बगरिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. आणि मग मात्र महाराज असा भगवंत पाऊल टाकायचे. हात टेकील डाव्या गुडघ्याने रांगत, हात टेकील डाव्या गुडघ्याने रांगत, हात टेकील डाव्या गुडघ्याने रांगत, हात टेकील डाव्या गुडघ्याने रांगत. रंग निरंगनात तुला देखी नाचये, देखी
डावे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तोम्या देखीला गसये. भगवंत आता महाराज मोठे झाले, भगवंत बाहेर आले आणि जसे भगवंत बाहेर आले तसे भगवंताने अशी महाराज पोरं एकत्रित केले, संघटना केली. पेंद्या वाकड्या मधुमंगल सुदाम्या सगळ्यांना एकत्रित केलं आणि भगवंतानी संघटना केली आणि त्या संघटनेला नाव दिलं माखन चोर मंडळ फ्रॉम टू गोकुळ. आजपासून रोज चोऱ्या करायच्या म्हणे. भगवंताने सांगितलं आपल्याला एक संदेश दिलाय भगवंतानी, इथं एक संदेश दिलाय भगवंतानी. गोपाल श्रीकृष्णाने आपल्याला संदेश दिलाय. एखादं जर कार्य तुम्हाला सिद्धीला न्यायचं असेल, एखादं तुम्हाला काही आत्मसात करायचं असेल तर एकीचे बळ मिळते फळ, याच्यासाठी संघटना केली. म्हणून आपण संघटित राहणं ही काळाची गरज आहे. म्हणून महाराज सध्या आपल्या धर्मावर महाराज वेगवेगळ्या पद्धतीनं महाराज काटकारस्थान करून या धर्माला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून आपल्या सगळ्याला माझी विनंती आहे, हात जोडून मी या पंथाचा, मी त्या पंथाचा, मी या संप्रदायाचा, मी या जातीचा, मी या त्या जातीचा, माझं हे माझं ते, माझा असा अजिबात नका. हे झेंडा ते झेंडा ते झेंडा हे सगळे झेंडे सोडून द्या आणि सगळ्याजणी महाराज एकाच भगव्या झेंड्याचं रक्षण करा. तर ही काळाची गरज आहे. आपण एका ठिकाणी आलं पाहिजे. सध्या जातीयता वाढायला लागली महाराष्ट्रामध्ये महाराज. ही कीड लागली संप्रदायाला. अरे संप्रदायामध्ये सुद्धा जात यायला लागली. लाज वाजासारखी महाराज गोष्ट वाटायला लागली आपल्याला. परमार्थामध्ये असून आपण जातीयता जर वाढवायला लागलो तर परमार्थ आपला करून काय उपयोगाचा सांगा. हो इथं महाराज जाती बघून बघायला लागले. नाही नाही, कोणाला विचारा तू कोण आहे, ते म्हणतं मी मराठा, मी वंजारी, मी धनगर, मी कुंभार, मी वाणी, हटकर, चांभार. अरे आपापल्या जाती सांगतो आपण. अरे दुसऱ्या धर्माकडे बघा, त्यांच्याकडे शेकडो जाती असताना सुद्धा त्यांनी एक सुद्धा जात घराच्या बाहेर काढली नाही. आपल्या 18 जाती आपण एसीला टांगल्या. माझी विनंती आहे, जिथं जातीचं काम आहे तिथं जातीचं काम करा आणि जिथं धर्माचं काम आहे तिथं धर्माचंच काम करा. तरच आपण महाराज वारकरी संप्रदायाचे पायिका हो असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला असेल. आपण जर परमार्थात येऊन जर जात करत असेल, परमार्थात येऊन जर आपण पंथ बघत असताल तर आपल्या देवाकडून आपण काय शिकलं काय आतापर्यंत सांगा. देवाने आपल्याला सांगितलंय 12 वाटेनं पळ जाऊ नका, आपापला झेंडा मोठा करू नका. सगळ्यांनी भगवंताचा झेंडा मोठा करा. तुम्हाला दुसरा झेंडा मोठा करायची काही गरज पडणार नाही. एका झेंड्याखाली आलं पाहिजे, या भगव्याचं रक्षण केलं पाहिजे. सगळ्यांनी उठलं पाहिजे, हातात भगवा घेतला पाहिजे आणि भगव्याचं रक्षण केलं पाहिजे. उचला भगवा दैने दा संपल सार दैने दा संपल. आला 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 घड्याळो भगवा वादळ आलं. आला 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 घड्याळो भगवा वादळ आलं. आला 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 घड्याळो भगवा वादळ आलं. आला 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 घड्याळो भगवा वादळ आलं. होऊन आमचं जीवन भगवा, होऊन आमचं जीवन भगव धन्य धन्य झालं सार धन्य धन्य झालं. आलं 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 घड्याळो भगव वादळ आलं. आलं 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 घड्याळो भगव वादळ आलं. आलं 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 घड्याळो भगव वादळ आलं. आलं 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 सेनापतीला दिला वसाहा हिंदुत्वाचा मंत्र असा. हिंदुत्वाचा मंत्र असा, हिंदुत्वाचा मंत्र असा. जय महाराष्ट्र या शब्दामध्ये सत्य नव भेटल सार सत्य नव भेटल. हे आला 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 घड्याळ भगव वादळ आलं. आलं 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 घड्याळ भगव वादळ आलं. आला 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 घड्याळ भगव वादळ आलं. आला आला राजकारण समाजकारण बाजूला सारून आपण सर्वांनी या भगव्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि याच्यासाठीच आपल्याला महाराज देवानं संदेश दिलाय, एकीचे बळ मिळते फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. ही देवानं संघटना केली आणि सगळ्यांनी महाराज सुरुवात केली. पण भगवंताचं हे नटखट रूप बघून महाराज भगवंत असे बाहेर खेळायला लागले. एक 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 गावातली गळवून यायची, भगवंताला पाहिजे पुढं निघून जायची.
पण काही गावातल्या गवळणी महाराज आपल्या डोक्यावर माठ घेऊन मथुरेला बाजारला जायच्या. पण मथुरेला बाजारला जातेवेळी जर महाराज त्यांना भगवंताचं दर्शन झालं ना, त्या सगळ्या भगवंताच्या रूपाला एवढ्या मोहित व्हायच्या, एवढ्या वेड्या व्हायच्या. आणि मग त्याच गवळणी ज्यावेळेस बाजारात जायच्या त्यावेळेस मात्र महाराज आपला आठव नाठव अशी अवस्था व्हायची. सगळ्या भगवंताचं रूप बघून भुलून जायच्या आणि गोरस विकण्यासाठी गेलेल्या गवळणी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव हसती मथुरे जागे, तव तव हसती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. मुकुंद घ्या, माधव घ्या, घनश्याम घ्या असं म्हणायची. महाराज दही दूध घ्या विसरून गेली. ही कशामुळे झालं महाराज? कोणी की बुलाने लारे, कोणी डोळा बैसला मनी, एकीला डोळा बैसला मनी, एकीला डोळा बैसला मनी, एकीला डोळा बैसला मनी, जय हो एकीला डोळा बैसला मनी, एकीला डोळा बैसला मनी, एकीला डोळा बैसला मनी. तोची वदने उच्चार, तोची वदने उच्चार, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, एकीला डोळा बैसला. हो, त्या गोपिकेची अवस्था कशामुळे झाली तर देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. भगवंताला पाहिल्यामुळं आपणही तसंच बोलायला लागले महाराज. आपण कोण आहोत, कुठं चाललोय, काय करायला महाराज याचा त्याला काही महाराज विषय नाही. कारण का आपली आठवण त्यांनी विसरून गेली महाराज. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कबतुके. आणि मग मात्र त्या गोपिकेचं महाराज हे वागणं, हे चालणं, याचं बोलणं ऐकून सगळे लोक हसायला लागले. मग महाराज तुकोबारा तिथं होते. त्या गोपिकेला विचारलं, ए गोपिके हो, लोक तुम्हाला वेड्यात काढतेत, लोक तुला वेड समजतात, तुला काही वाटतं का नाही? त्यावेळेस तुकोबारा म्हणायला लागले, लोक काय बोलतात हे आम्हाला काही देणं घेणं राहिलं नाही. तुका म्हणे आते जना, तुका म्हणे आते हॅलो नाही काल देखिला डोळा बैठला मनी, देखिला डोळा बैठला मनी, नाही
कुमाये जय बार कुमाये तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. म्हणून बघा तुम्ही आता भगवान श्रीकृष्णाचा महाराज रूप जाऊन बघा. आपण सुद्धा मंदिरात गेलात देवाला पाहिलं कृष्ण भगवंताला पाहिलं की आपण सुद्धा मोहून जातो त्याच्या रूपाला. मग मात्र या जगतात दुसरं कोणतीच वस्तू चांगली वाटत नाही महाराज. यालाच म्हणायचं मै तो सुध बुध खोये तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा ले चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले. वाह वाह. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले. देवा आम्ही तुझ्यासाठी वेडे झालोय. भगवंताला पाहून सगळ्या गोपिका वेड्या झाल्या. मग मात्र भगवंत याच गोपिकाला सुख देण्यासाठी भगवंत खोड्या करायला लागले. खोड्या करत 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 चोऱ्या करायला लागले. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुडा ध्वजे. एवढ्या खोड्या केल्या याच्या खोड्या किती सांगू किती सांगू याच्या खोड्या किती सांगू. मई पत्र शुद्ध आटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुला गोड वाटे. गवळणी गाराने सांगतात यशोदेसी ओ गवळणी गाराने सांगतात यशोदेसी. गवळणी गाराने सांगतात यशोदेसी. दही दूध खातो पळून जातो दही दूध खातो पळून जातो. यादवेचा राणा बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. हे यशोदे तुझा लेकरू तुला गोड वाटत असेल पण आमच्या घरी त्याने येऊन धिंगाणा केला. एवढ्या खोड्या केल्या म्हणे. हे तुला कळत नाही का म्हणे. एक गवळण याची. परवा लामूच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैराट त्यावरी. तिसरी आली धावणी याने बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधोनी. हागे बाई कोणासी आवरे ना यशोदे बाळ तुझा ताना. एवढे गाराने सांगितले त्यावेळी यशोदा मातेनं ऐकलं. यशोदा माता म्हणाले काय गाराने सांगता माझे लेकरू का तसलाय का. बाळ सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने. बाळ 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 किसते गोजरे माने काय सांग
सगुण गुणाचे सगुण गुणाचे हो माझं सगुण गुणाचं आहे, रुपड आहे, आछड आहे, बछड आहे. माझं लेकरू तसलं नाही. प्रत्येक आईला वाटते माझं लेकरू तसलं खोडकर. खरं आहे का नाही आत्याबाई? किती आपलं लेकरू खोडकर असू द्या, बाई म्हणते माझं लेकरू तसलं, माझं ते बाळ्या दुसऱ्याचं काळ्या नाही कार्ट कार्ट म्हणते का नाही महाराज. आणि आपल्या लेकराचं वर्णन करता आपण. आपले लेकर का लय वर्णन करायचे असतात का? आपले लेकर लय भारी असतात दिसायला, सगुण गुणाचं असतात लेकरू आपले. हा बा 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 पोट बघा डिचकी वनी, हातपाय बघा सनकाडी वनी, तरी बाई म्हणते माय मोहा राजा हलगटावून ताजा. आहे का नाही महाराज? म्हणते का नाही महाराज? लेकराचं तोंड कसलं का असणार पण सगुण गुणाचं म्हणते. आपले लेकर का वर्णन करायचं असं का काका? आपल्या लेकराच्या तोंडावर 200 माश्या, गंगा जमुना प्रयागराज संगमच एवढं सगळं असतं, तरी माय म्हणते माय मोहा वाघ वाघ असते वय. एका बाईच्या घरी चहा प्यायला गेलो महाराज, आणि असा ढाळत बसलो, तिकडून असं लेकरू येत होतं महाराज. हे सगळं हे नाक भरलेलं, केस इथं आलेले, गुंड्या तुटलेल्या, एक भाई वली झालेली, आणि तिकडून आले आणि ते मयाकडे बघायला. म्हणलं काकू ते लेकरू कोणाचं आहे? लेकरू कोणाचं म्हणलं की बाहेर आली. मला म्हणते महाराज मा वाघ बघितला काय? मी म्हणलं तू वाघ तिथंच राहू दे, इकडं जर वाघ आला तर मधला चहा बाहेर येईल. आपले काय लेकरं लई भारी असतात का महाराज? पण लेकरू प्रत्येकाला आपल्या आईला महाराज ते खोडकर वाटत नाही. माझंच सगुण गुणाचं म्हणायला लागली. भगवंत एवढं दुसरं कोणी नटखट लेकरू नाही महाराज. यशोदा माता करते, पण गावातही महाराज भगवंत जायचे आणि भगवंताच्या खोड्या करायचे. एक नवीन गोपिका होती, नवीन लग्न झाले होतं, ती दारात होती महाराज. आणि दारात उभा टाकून महाराज राहू द्या राहू द्या राहू द्या, दारात अशी महाराज अशी रांगोळ काढत होती. रांगोळ काढताना ती बसली, तितक्यामध्ये देव गेले. देव म्हणले काय चालय? ते म्हणे कृष्णा काय नाही रांगोळ काढाले रे. बरं बरं म्हणे अशी असते का रांगोळ? म्हणे अशीच असते. आणि ठिपक्या ठिपक्याची रांगोळ काढू लागली ती. पहिल्या असं ठिपक्या ठिपक्याच्या रांगोळी असायच्या, बरोबर आहे का नाही? पहिल्यांदा 32, पुन्हा 28, पुन्हा 24, पुन्हा 20, पुन्हा 16, पुन्हा 12, पुन्हा 8, पुन्हा 6, पुन्हा 3, पुन्हा 2, पुन्हा 1 अशी असायची की माय? बरोबर आहे का नाही माय? ए लाडकी बहीण बरोबर आहे की? असंच असायचं की ठिपक्या ठिपक्याच्या रांगोळ्या असायच्या. भगवत म्हणले आपली ठिपक्या ठिपक्याची नसते म्हणे. मग कृष्णा तू कसली काढतोस? भगवत म्हणले आपल्या ठिपक्या ठिपक्याची आहे ना, आपल्याला याला यालाची येते. अष्टदळ काढिले अंगणे, वरी मुते चक्रपाणे, वरी मुते चक्रपाणे, वरी मुते चक्रपाणे, काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी, चक्रपाणी, चक्रपाणी. भगवत म्हणले आपल्याला असली येत नाही, याला यालाची ते म्हणे. कृष्णा काढ रे म्हणे. काढतो की तिकडं बघ म्हणे तू. ती म्हणली मला इकडे बघू दे की तू कशी काढतोस रांगोळ. हा जमना म्हणला. आणि माझी बघून तू शिकल्यास मला कोण विचारी? त्याच्यामुळे तू तिकडे बघ म्हणे. त्या गोपिकेनं तिकडं तोंड केलं आणि कशाची रांगोळ? अष्टदळ काढिले अंगणी, त्यावर मुते चक्रपाणी. महाराज एवढ्या खोड्या करायच्या, एवढ्या खोड्या करून मग मात्र महाराज यशोदा मातेच्या कानावर गारा न्यायला लागली. यशोदा माता म्हणली खरंच कृष्णा, गावातल्या सगळ्या बायका ज्या अर्थी तुझ्या नावानं एवढं करतात ना, त्या अर्थी तू खोड्या करायला लागला. विनंती केली कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. घरी बात मोठ
झाली गवळण कपटी राधा तिच्या संगे तो जाऊ नको वृद्धा बहु पेंद्या सुदामा त्यांच्या डावामध्ये खेळू नको काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको माझे बाबा रे खोड्या नको करू बाबा यशोदेने दरीला करी बैसवीला मांडीवरी यमुनेची माती का तो का खोड्या नको करू बाबा हाती घेवोनिया काठी शिकविते हो जग जेटी मुख पसरोनी करीतो आ आ आ आ आ खोड्या नको करू बाबा एवढा धिंगाणा केल्यानंतर भगवंताने सांगितलं मी आजपासून गावात नाही मग कुठं जाऊ उद्या जाई राना सवे घेवोनी गोदना भगवंत वृंदावन ठिकाणी गेले मोकळं मैदान आहे तिथं सगळ्या गायी सोडल्या आणि एवढे खेळ खेळायला सुरुवात केली खेळ विठू दांडो आता खेळ विठू दांडो गांडू अब दुबा दिबा अब कदुबक दिबक बोला त्रिगुण खेळ मांडू 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 गे बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा या या राधिके नवरा या या राधिके नवरा नवरा गे भवरा गे बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा या राधिके नवरा या राधिके नवरा नवरा खेळ भवरा गे बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा किती करशील रे कुरघोडी करशील रे कुरघोडी कानोबा खेळ जाऊ जाऊन करडी कानोबा खेळ जाऊ जाऊन करडी कानोबा खेळ जाऊन कोलरी खेळ डाव जाऊन खेळ खेळ मारीला गोरी खेळ मांडीला गोरी आता मांडला नाही खेळून खेळून दमला आता झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या वेळ म्हणते अनाशी दोरा झाली आता वेळ म्हणते अनाशी दोरा राम सारुनी सकळ अवघी मिळाले गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या अवघी मिळाले गोपाळ म्हणती अनाशी दोऱ्या एवढे खेळ खेळे आता एवढे भजनी म्हणाने एवढे खेळ खेळे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आता हे खेळ खेळत होते ही आता फक्त मनापुरते राहिलेत आता काय खेळ खेळायचे राहिले दिवस नाही आता एकच खेळ आहे
पण मला एका दुरी चॅप्टर दिसायत एका दुरी नाही महाराज ते आता पबजी लुडो हे आता खेळ आले महाराज ते पहिले खेळ नव्हते आता मर्दानी खेळ असायचे पहिले मामा हा माता बघणी सुद्धा चंपोला खेळायच्या पहिलं खेळायचं का नाही मग खेळायचं का नाही आता चंपोला कोणी खेळते का नाही आता घरात खेळ राहिले असले आता एकच खेळ आहे गिलास तांब्या वाटी आणि दुसरं महाराज लईच भारी खेळ असला तर महाराज कोळपाट बेलनं इकून बायकून हाणायचं हुकलं की नवरा हसणार लागलं की बायको हसणार एवढाच खेळ आहे घरात दुसरा कोणताच खेळ नाही महाराज घरामध्ये पहिले असे मर्दाने खेळ असायचे महाराज सुरपाट्या हामामा हुंबरी हुतू तू निगोरच्या खेळला का नाही बाबा निगोरच्या कसला असतंय निगोरच्याला महाराज नांदेड जिल्ह्यात निगोरच्या आहे बरं दुसरीकडं नाही निगोरच्या ते असे चिपलिंगी ठेवायच्या आणि बॉल त्याला कसलाचा मुरली भाऊ दुकानातला बॉल हे नाही चिंतकाचा मध्ये खडा टाकायचा असा निगोरच्याचा एक ठेका बसला पाटीत मनकाच पॅक पुन्हा त्याला आजारच होईना मनक्याचा एवढे ठ्याके मारायचे महाराज आबक डुबक असायची इट्टी काय भारी असायची एक किमो डोकाला तर नाही तू खेळा का एक किमो डोकाटोला तू खेळा का एक किमो डोकाटोला हा खेळा का हा बस 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 ते असं असायचा महाराज इटी केवढी असते रे एवढी आहे का नाही नाही इटी लहान असती दांडू एवढा एक मुठ कसे आणतात इथं ठेवायची एक किमोट डोकाटोला असा हातात ठेवायचा डोकाटोला तिडी मिडी अशी मग ठेका द्यायचा तिडी मिडी चवतनाल हो आला सासऱ्याचा घोडा इथं ठेवायचा चवतनाल पलूपाय पायावर शामीन डोळा डोळ्यावर हाणणारा नीट असेल तर शामीन डोळा नाही तर गुड्डा डोळा सोमवारी पोळाच काय भारी असायचे खेळ तेव का सरपंच तेव का ते म्हणा ते तर शामीन डोळ्यानंच गेला का असे खेळ असायचे मर्दानी महाराज हा खेळून खेळून दबायचे लोक महाराज आणि असे हाणणारे माणसाचे हिंदवी केसरी पैलवान असायचे इथून ठेका जायचा डायरेक्ट सुमटनच्या शिवारात डायरेक्ट कोकणीच्या शिवारात इट्टी जायची आणि मग तिथून पळत जायचं गड्यानं शिवायची इट्टी आणि मग तिथून असं मोदत यायचं एक मोठा कटोरा तिडी मिळी चौथनाल पलोपाय शामिंडोळा गोळा एक गोळा बँकेत एक मोठा कटोरा तिडी मिळी चौथनाल पलोपाय शामिंडोळा गोळा दोन गोळे बँकेत एक मोठा कटोरा तिडी मिळी आणखी ढ्या काय खेळायचे असे होते मर्दानी आता काहीच खेळ राहिलेत महाराज आणि खेळून 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 सगळे दमले आणि भगवंताला विनंती केली अहो खांदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख खडकी सोडीला मोठा आजचा दैकाला गोमटा आणि भगवंताच्याच हाताने सगळ्याला तो काला मिळाला आपण दैटणेकर एवढे भाग्यवान आहोत आपल्या परिसरामध्ये सद्गुरू नामदेव महाराजांच्या कृपेने आपल्याला तो काला खायला मिळतो आपण भाग्याचे आहोत आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे आपण दैवान आहोत आपण भाग्यवान आहोत या देशात आपल्याला जन्म मिळालाय महाराष्ट्र राज्यात जन्म मिळालाय मराठवाड्यात जन्म मिळालाय आणि त्याच्यामध्ये दैटणा गावात आपल्याला जन्म मिळालाय गोड असे मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेले महाराजांच्या हस्ते कलशारोहणही झालेलं आहे आणि आज महाराजांचाच हा प्रसाद आहे महाराज सगळ्यांना तो प्रसाद देणार आहेत आपण तोच प्रसाद घेऊन घराकडे जायचे कोणी सुद्धा गोंधळ काही करायचं नाही ज्ञानेश्वर एकदा हात वर करा सगळेजण तिकडं पलीकडे बसलेले पाठीमागलचे परो हात वर करा सगळेजण दोन्ही हात वर करा तिकडे वट्यावर बसलेले कट्ट्यावर बसलेले पलीकडचे पाठीमाग इवाई हात वर करा पलीकडे जावाई दोन्ही हात वर टाईट पलीकडचे भैया मोबाईल ठेव दोन्ही हात वर टावर खालीच नेत नाही इथं दोन्ही हात वर दोन्ही हात ज्यांना वर करणा घरी गेल्या गेल्या इचूचावल बघा दोन्ही हात वर करून माझ्या सद्गुरू नामदेव महाराजांचं भजन करायचं टाईट बरोबर सगळे मोबाईल काढा वरचे शूटिंग करा सगळ्या परिसरात कळू द्या दैटण्याचा अखंड हरिनाम सप्ताह काल्याची सांगता गुरुने मोठे महाराजांच्या आशीर्वादाने सुंदर समाज गायक वादक मंडळी उपस्थितीमध्ये सगळ्या फेसबुक इंस्टाग्राम सगळ्या कळू द्या दोन्ही हात वर टाईट भजन नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा
नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा मी नामदेवाचा दुनियातवर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अष्टपती गजपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु उम्मेद निवासी सद्गुरु नामदेव महाराज पार्वती पद शिव हर हर रामचंद्र भगवान की सुल्तान मार की वाह शंखनाद झाला। या ठिकाणी वस्त्रदानाचा कार्यक्रम आहे। सरपंच नामदेवराव चोंडे यांच्याकडून सगळ्या भजनी मंडळाला वस्त्रदान आहे।